कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मंत्रालयात जाऊन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन 6 फेब्रुवारी रोजीच्या GR मधील अटी दूर करण्याची मागणी केली। 6 फेब्रुवारी रोजी शासनाने अनुदान मंजूर केल्याचा शासन निर्णय मंजूर केला असून GR मधील शाळांची तपासणी रद्द करावी, 2018-19ची संच मान्यता ग्राह्य धरून तातडीने अनुदान द्यावे अशी मागणी करण्यात आली। यावर शिक्षण मंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन देत अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देणार असल्याचे सांगितले। मला कोकणातील शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेत पाठवले आहे। माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता कोकणासहित राज्यातील शिक्षकांवर होणारा अन्याय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सहकार्याने दूर करून योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी यावेळी सांगितले। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग।